तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की सोनम वांगचुक ही गेल्या 20 दिवसापासून हे जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची मुख्य मागणी काय आहे तर एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे की प्लीज तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. परंतु अजूनपर्यंत या सरकारने या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की या आंदोलनाला आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा भेटत आहे आणि तुम्हाला हेही माहिती असेल की कालच जे अरविंद केजरीवाल आहेत आम आदमी पार्टीचे, हे सुद्धा तिथं उपस्थित होते आणि त्यांनी सोनम वांगचुक यांना फुल पाठिंबा दिलेला आहे. यासोबतच तुम्हाला हेही माहिती असेल की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. यासोबतच जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते म्हणजे राकेश टिकैत हे सुद्धा तिथं उपस्थित होते. यासोबतच जे कॉमेडियन आहेत कुणाल कामरा हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि या सर्वांनी मिळून सोनम वांगचुक सरांना पाठिंबा दिलेला आहे. आणि तुम्हाला हेही माहिती असेल की आतापर्यंत बॉलिवूड इंडस्ट्रीमधून फक्त काही बोटावर मोजक्या येणाऱ्या अभिनेत्यांनीच या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामध्ये आहे प्रमुख म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि इतर अभिनेते. तर यामध्ये एक टीका वारंवार होत होती ती म्हणजे आमिर खान यांच्यावरती. कारण तुम्हाला माहिती असेल की आमिर खान यांनी सोनम वांगचुक यांच्याच जीवनावरती आधारित 3 इडियट्स पिक्चर काढला. परंतु कालच एक इव्हेंटमध्ये आमिर खान यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की जो 3 इडियट्स पिक्चर होता तो सोनम वांगचुक यांच्या आयुष्यावरती नव्हता. नेदर इन्स्पायर्ड फ्रॉम सोनम वांगचुक असं त्यांनी स्पष्ट वक्तव्य कालच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. आणि सोबतच आमिर खान हेही म्हणाले की सोनम वांगचुक जे काही करत आहेत, रिअली द रिस्पेक्ट द सोनम वांगचुक. म्हणजे ते जे काही करत आहे सोनम वांगचुक सर याच्याबद्दल आमिर खानला पूर्ण रिस्पेक्ट आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ बघा. Sonam Wangchuk, that's what I'm told. No, that's not true actually. No? No, no. That is a misconception. Okay. I didn't know about Mr. Sonam at that time when we were doing the film Three Idiots. I know that I saw a video of Chatur. Yeah. Just recently he Yeah. said that Yes. I've seen Yeah. it too. no, he's wrong. Maybe that's what Chatur was thinking. But I want to tell you that neither Raju nor Abhijat, who are the two writers, nor I, we didn't know about Mr. Sonam. However, what Mr. Sonam is doing is good work in any case. He doesn't have to be based on the character of Three Idiots for us to respect him and the work that he does. So what do you have to say anything about this? Just from a factual point of Yeah. view, I wanted to That's tell you it. that I neither It's Raju never been nor- clarified before this. Yeah. In fact, Mr. Sonam has said this. Okay. He also has said that the character is not based on him. He has also clarified. But do you have anything to say about his fasting for 19 Well, days? I think all of us are very concerned for his health and his life, and we hope that Yeah. it ends well, and all of us are hoping that he ends his fast and Yes. looks after his health. Yeah. Thanks. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आमिर खान यांनी सरळ नकार दिलेला आहे की 3 इडियट्सबद्दल सोनम वांगचुक यांचा काहीही संबंध नाही. तर याच प्रकारे जेव्हा सोनम वांगचुक सर हे कोण बनेगा करोडपतीमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं तर त्यांनी म्हटलं होतं आय एम नॉट फुनसुक वांगडो ऑफ 3 इडियट्स. ही कोण बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाली असताना वांगचुक यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. जर तुम्ही प्रेरित झाले असे म्हणत असाल म्हणजेच 3 इडियटमधून तर मी ते नाकारणार नाही. बरेच लोक म्हणतात की हा चित्रपट माझ्यावरती आधारित आहे, पण मी त्यांच्याशी सहमत नाही. योग्य शब्द हा आहे की तो प्रेरित किंवा प्रभावित असू शकतो. त्याचवेळी या देशातील लोकांनी केवळ एखाद्या चित्रपटाशी संबंधित आहे म्हणून कोणतीही गोष्ट स्वीकारू नये असे मला वाटते. त्यामुळे हा चित्रपट माझ्यापासून प्रभावित असला तरी मला त्याचा फारसा अभिमान नाही आणि जर तो माझ्यापासून प्रेरित नसेल तर मला त्याचे दुःखही नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमिर खान जे म्हणत आहे तेही खरं आहे आणि ॲज पर दिस आर्टिकल सोनम वांगचुक सर जे म्हणत आहेत ते सुद्धा खरं आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि सोनम सरांच्या चाललेल्या एकूण 20 दिवसाच्या आमरण उपोषणाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच्या बेल आयकॉनला जरूर प्रेस करा. तोपर्यंत धन्यवाद.